तप कर, देवाचे नामस्मरण कर, तुझे सगळे पाप नष्ट होईल. हळूहळू पुण्य साठत जाईल. तू फार मोठा माणूस बनशील. लोक तुला वंदन करतील. जगात तुझी कीर्ती होईल. पण हे सगळे मला कसे जमेल? मी सांगतो तसे कर, आपोआप सगळे होईल. पण तुझी करायची तयारी हवी. मी तयार आहे. मग नारदाने त्याला रामनामाची दीक्षा दिली. राम राम या 2 अक्षरी मंत्राचा जप करायला सांगितला. वाल्या एका झाडाखाली मांडी घालून बसला. राम राम असा जप करू लागला. अनेक वर्ष गेली. आपण कुणाला तरी राम नामाचा जप करायला सांगितला हे नारद मुनी पण विसरून गेले. नारदाचे सर्वत्र भ्रमण असते. आज या देशात तर उद्या दुसऱ्या. एकदा नारद त्या बाजूने जात होते. तेथे पोहोचले आणि त्यांना वाल्या आठवला. नारद क्षणभर उभा राहिला. त्याची नजर समोरच्या वारुळाकडे गेली. वाल्या इथेच तर बसला होता, राम राम म्हणत. आता कोठे असेल? रामनामाचा जप चालू असेल की पूर्वीची वाटमारी? असा विचार करीत नारद वारुळाकडे आले आणि त्यांना कसला असा मंद आवाज ऐकू आला. कसला आवाज? कुणाचा आवाज? नारदाने आजूबाजूला पाहिले. कुणी दिसत नव्हता. आवाज तर येत होता. अगदी हळू. कान देऊन ऐकल्यावर तो आवाज वारुळाकडून येत आहे असे त्यांना वाटले. ते वारुळाच्या आणखी जवळ गेले. कान लावला. तो काय आश्चर्य! आवाज वारुळातून येत होता. राम राम राम. नारद अंतर्बाह्य थरारले. हा वाल्याचा तर आवाज नसेल? त्यांच्या मनातली हुरहुर वाढली. त्यांनी वारूळ खणले. पाहतात तो काय, वाल्या ध्यानस्थ बसला होता. दाढी मिशी वाढलेली. ध्यानस्थ बसल्यास किती वर्षे झाली याचेही भान नाही. किती काळ लोटला माहीत नाही. मुंग्यांनी त्याच्या भोवती वारूळ उभारले हेही ठाऊक नाही. फक्त राम राम या नामातच तल्लीन होऊन गेला होता. नारदाने त्याला हलवून जागे केले. वाल्याने डोळे उघडले. समोर आपल्याला उपदेश करणारा नारद उभा. त्याने साष्टांग नमस्कार घातला. नारदाने उठवून त्याला प्रेमभराने पोटाशी धरले. म्हणाले, तू आज तुझी तपश्चर्या पूर्ण केली आहेस. तुझे पूर्वीचे सर्व पाप धुवून निघाले आहे. तू आता पूर्वीचा वाल्या राहिला नाहीस. हा तुझा नवा जन्म आहे आणि तो या वारुळातून झाला आहे. तू वारुळाचा आहेस म्हणून वाल्मिकी. आजपासून लोक तुला वाल्मिकी या नव्या नावाने ओळखतील. तुझे नाव आता वाल्मिकी आहे. गुरुदेव, ही आपली कृपा आहे. आपण मला उपदेश केला नसता तर मी आयुष्यभर लूट करीत पापाच्या राशीत लोळत राहिलो असतो.